लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शिवाजींचं भाषण मी अतिशय मन लावून ऐकत होतो आणि त्यांचं भाषण ऐकताना मला अनिल बाबासाहेबांची आठवण झाली. मंत्रीपद असू दे किंवा नको असू दे, महामंडळ मिळू दे किंवा न मिळू दे, याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे सर घेतले. आणि अशी व्यक्ती आणि त्यांचा वारसा घेऊन आज सुहास भैया इथे काम करतोय. मी अनिल भाऊ असताना देखील सांगायचो, सुहास भैया तुम्हाला देखील आपण त्यांच्या समोर देखील सांगतो, मी अजिबात चिंता करू नका. ज्या पद्धतीनं माननीय साहेबांचा विश्वास तुमच्यावर आहे, तुमच्या सगळ्यांचा विश्वास साहेबांवर आहे, म्हणून आमची देखील जबाबदारी आहे साहेबांची सहकारी म्हणून की तुमच्यासारख्या नेत्यांना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ताकद केली पाहिजे. मी भाषणात आता ऐकलं, सुहास भैया म्हणाले की फक्त आमची ताकद पाहिजे, मंत्रीपद नको. मला तानाजी रावांनी कानात सांगितले, ह्याचं काय पण ऐकू नका, हे इथं ऐका, ह्या कानानं ऐका. म्हणजे उजवा कानानं ऐकला होता, म्हणजे उजव्या कानानं ऐका आणि डाव्या कानानं सोडून द्या. मी त्याच्यावर तानाजी रावांना सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना काही सांगावं लागत नाही. ज्यावेळी योग्य वेळी ते सुहास बाबांना देखील प्रशासकीय न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाईल. हा ज्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे सुरुवातीला हात बळकट करणारे कोण होते, तर त्याच्यामध्ये अनिल भाऊ देखील होते. परंतु त्यावेळी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी देखील मंत्रिपदानं अनिल भाऊंना हुंकावणी दिली. पण दुसरी माननीय अनिल बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यामध्ये बदल झाला नाही. उलट त्यांनी स्वतः येऊन एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, तुमच्या अडचणी मी समजू शकतो, तुम्ही कोणाला मंत्रिपद दिलं हे महत्वाचं नाही, पण माझ्या शिवसेनेचा मंत्री झाला, माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तर माझी पूर्ण ताकद ही तुमच्या सोबत आहे, असे सांगणारे अनिल भाऊ होते. आणि हीच प्रक्रिया आपल्या नाही, पण त्याचा उपयोग नाही ना. आपण सगळे जिल्ह्यात करलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये तू काम करायला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. मग माझी पूर्ण ताकद आहे, माझी काही कामाची कष्टाची अजिबात अडचण नाही. फक्त माझी विनंती एवढीच आहे, सुहास बाबा तुम्हाला कसलंही मंत्रिपद मागणार नाही. तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, तुम्हाला मी कुठलंही महामंडळ मागणार नाही, मी तुमची अडचण करणार नाही. कारण ज्या वेळेला विधानसभेत निवडणूक झाली आणि निकाल लागला, तुम्ही सगळ्यांना आम्हाला एकत्र बोलवलं होतं आणि आम्ही त्या हॉटेलमध्ये आपण सगळे एकत्र राहिलो होतो. जेव्हा एकत्र आलो होतो तेव्हा आता शेवटी असं वैकल्य पहिल्यांदा वाटतं की भाऊंचा प्रेम राहिलाय, कदाचित आपल्याला मंत्री करतील. मी अंदाज घेतो किती जागा आपल्याला मिळतात, तर मला एकाने सांगितलं 13 जागा असेल. पण मी काय केलं, तुम्हाला या सगळ्यांना उशीर होता आणि मी जे सगळे बसलो, मी सगळ्यात पाठीमागे बसलो. पहिली टर्म आहे, मी चालत पुढे गेलो आणि अंदाज घेऊन पुन्हा पण मला घ्यावं लागते. मी मला बोललो ह्याला द्यावं लागतं. असं मोजायला होतो 22 जण निघाले साहेब. आणि त्या दिवशी निर्णय केला की आपल्यामुळं आपल्या नेत्याला त्रास असं काय वागायचं. आपण त्यांना शब्दात अडवायचं नाही, आपण त्यांना आपल्यामुळे त्रास. त्यामुळे मी तुम्हाला काय मारणार नाही, फक्त विनंती एवढीच आहे, या 1.5 वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही काम केले. त्या मतदारसंघामध्ये कदाचित लोड आहे, सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे, असा 117 किलोमीटर आहे, असा 52 किलोमीटर आहे. आणि इतकं प्रचंड मतदान मला केलं साहेब लोकांनी, 78,000 मतांनी मी विजयी झालो. प्रत्येकाला असं वाटतं की हा माझ्या घराचा मुलगा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी प्रत्येकाला माझ्या कार्यक्रमात आलं पाहिजे. मी प्रयत्न करतो, 40 घंटे अटेंड करायला करतो, 300 फोन दिवसात घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे थोडंसं कुठंतरी पुढे मागवत असतं. पण तुम्हाला विनंती मी एवढीच करणार आहे साहेब की मला तुमचं कुठलंही पद नको, पण या मतदारसंघामध्ये लागणारं एक ना एक काम मात्र तुम्ही मला माझा भाऊ म्हणून तुम्ही मोठं दिलं पाहिजे.